सर्वांना नमस्कार. आदिराज विना स्टोरी भाग 2. आई म्हणतात, आदिराज, मामांना फोन करून कांदे पोह्याचा कार्यक्रम ठरवूया ना उद्या. आदिराज म्हणतो, चालेल ना. आधी समोरच जानकीबाई विकास मामांना फोन करून आधींनी होकार दिलाय सांगतात. उद्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम करूया. विकास पण खूप खुश होतो. ते पटकन घरातील सर्वांना, मनीषा व मनीषाची माहेरील मंडळीला फोन करून सांगतात, लग्नाची बोलणी करायची आहे. दुसऱ्या दिवशी आदिराज, सावी, राम व आई विकास मामांच्या घरी यायला निघाले. सावी म्हणाले, आई, वीणा दिदी आपल्याकडे यायची तेव्हा दादा व दिदी बोलतच नव्हते ना गं. तसा राम म्हणाला, सावी, आता दिदी नाही म्हणायचं, वहिनी म्हणायचं, समजलं. तसा आधी थोडा गालात हसला. इकडे विकास मामाच्या घरी गडबड चालू होती स्वयंपाकाची, कारण घरातलीच माणसं होती, बोलणी करायची होती म्हणून. वीणा दिसायला छान, गोरी, लांब केस. मनीषांनी वीणाला छान आकाशी कलरची साडी घालून दिली व केसांची वेणी घालून त्याच्यामध्ये खूप सारे गजरे लावले. वीणा खूप सुंदर दिसायची. मेकअप म्हणून फक्त पावडर लावली, थोडी लिप बाम लावून व छोटी टिकली, गळ्यात चेन, खूप सुंदर दिसत होती वीणा. आदिराज व गावातील मंडळी विकास मामांच्या घरी पोहोचले. विकास मामांनी त्यांचे स्वागत केले व आदिराजला बोलले, या जावई बसा. तसा आदिराज थोडा गालात हसला. सर्व पाहुणे मंडळी बसले. सावी व राम वीणाकडे गेले. वीणाला खूप टेन्शन आलेलं. सगळं ओळखीचं असलं तरी लग्न म्हटलं तर टेन्शन येतच ना. सावी म्हणते, वहिनी, खूप छान दिसतेस ग तू. तशी वीणा तिला फटका मारते व म्हणते, सावी, तू पण ना, दीदी बोल ना. राम बोलतो, नाही दीदी नाही, वहिनी. त्यांच्या बऱ्याच गोष्टी होतात. नंतर मनीषाबाई वीणाला पाणी घेऊन पाहुणे मंडळीमध्ये पाठवतात. वीणा सर्वांना पाणी देत असते. सगळ्यात शेवटी ते आदिराजला पाणी द्यायला जाते तेव्हा आदिराज व वीणाची नजरानजर होते. वीणा आदिराजला पाणी देता देता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण आदिराज पण दिसायला खूप छान, दाट केस व शरीर पण चांगलं, शेतात काम करून भरलेलं. आदिराज शेतात काम करून करून थोडा काळा झालेला, पण नाक डोळे खूप छान. नंतर सावी वीणाला म्हणते, वहिनी, आम्ही पण आहोत म्हटलं पाणी घ्यायला. तेव्हा वीणाच्या लक्षात येतं, आपण आदिराजला बघत होतो. तर ती वीणाला पाणी देऊन लाजून दुसरीकडे बघते व तिथेच तिच्यासाठी ठेवलेल्या खुर्चीमध्ये बसते. वीणाच्या समोरच्या खुर्चीमध्ये आदिराज बसलेला असतो. वीणाची तर हिंमतच होत नाही वरती बघायची. आदिराज सर्वांसोबत बोलता बोलता तिला पण बघतो. जानकीबाई विकासला म्हणतात, लग्नाच्या बोलणी करायच्या आधी मुलांना आधी बोलून घेऊ द्या, कारण आधीने आईला घरीच सांगितले की मला आधी वीणासोबत बोलायचे आहे. विकास पण त्यांना हो बोलून वीणाला म्हणतो, आदिराजला आपल्या टेरेसवरची बाग दाखव. वीणा व आदिराज उठतात व टेरेसवर जातात. समोर वीणा असते. वीणा साडीमध्ये चालताना खूप त्रास होत असतो, हे आदिराजच्या लक्षात. टेरेसवर आल्यावर आदिराज व वीणा तेथेच ठेवलेल्या सोफ्यावर बसतात. आदिराज वीणाला बघत होता हे वीणाला जाणवत होते. तिची चाललेली घालमेल बघून आदिराज बोलतो, वीणा, काय झाले? तो बोलल्यावर ती फक्त मान हलवून काही नाही सांगते. मग तू एवढी अस्वस्थ का? तुला कोणी लग्नासाठी जबरदस्ती केली वीणा? नाही म्हणते. ती फक्त एवढंच बोलते. परत ती शांत होते. आदिराज विचारतो, वीणा, तू मनापासून तयार आहेस ना? ती हो म्हणते. बघणार पण नाही का थोडा? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तो थोडा मजाक करतो तर तिला थोडं बरं वाटते. माझ्या आईला व माझ्या बहीण भावाला सांभाळून घेशील ना? तर ती हो म्हणते. आदिराज म्हणतो, चला तर मग खाली जाऊन सांगूया लवकरच लग्न करूया म्हणून. तर ती पण थोडी खुश होते. आणखीन थोडं बोलून दोघं पण खाली येतात. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सर्वांना समजते की ते तयार आहेत लग्न करायला. लग्नाची तारीख काढतात, पत्रिका जुळतात. लग्नाचा मुहूर्त 15 दिवसानंतरचाच ठरतो. दोघांचे पण गुण जुळतात. सावी वीणाला म्हणते, सांग ना ग वहिनी, काय म्हणाला दादा तुला वरती? दादा व तू वरून आल्यापासून खूप खुश आहेस. तेव्हा तिला आदिराजचे बोलणे आठवते. खूप लाजत होती तो बोलतो, वीणा, तुला साडीमध्ये चालताना त्रास होतो ना, तर नको घालू तू साडी, ड्रेस घाल, एवढं बोलतो तिला. वीणाला पण खूप भारी वाटते. आपण न सांगता आदिराजला कसं समजलं?
आपल्याला साडीमध्ये त्रास होतो. दोघांचे पण सगळे लग्नाचे कापड एकत्रच खरेदी करण्याचे ठरवतात व सगळे प्रोग्राम पण सारखेच करण्याचे ठरवतात. 15 दिवसानंतर मुहूर्त असल्यामुळे जानकीबाई श्याम व वीणाला घेऊन आधीसोबत लवकरच घरी निघून जातात. कारण त्यांना लग्नाची पण तयारी करायची असते. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याचे कापड घ्यायचे असतात. तालुक्याच्या ठिकाणी ते सर्व गोळा होतात एका दुकानामध्ये. राम, आदिराज, वीणा, सावी हे दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जातात. तिथं वीणा व आदिराजला एक टेबल देऊन त्यांना दोघांना वेगळं बसवतात व हे तिघं वेगळे बसून त्यांची मजा बघतात. आदिराजने वीणाला आणलेले गिफ्ट देतो. वीणा नको म्हणते. आदिराज, का बरं, नवऱ्याने दिलेले गिफ्ट आवडणार नाही? तशी वीणा लाजते. आदिराज म्हणतो, घरी गेल्यानंतर गिफ्ट उघडून बघ आणि मला सांग कसं आवडलं का नाही. खूप सुंदर दिसते तू आज साडीवर. अजूनच लाजते. वीणा, खूप सुंदर दिसते तू साडीवर. वीणा अजूनच लाजते. लाजायचं कशाला? मी का अनोळखी आहे का तुला? थोडं बोलून ते पण त्यांच्या फॅमिलीला जॉईन होतात. नंतर सगळे कापड सगळं सामान घेतल्यानंतर सर्व घरी जातात. बघता बघता असेच दिवस जात होते. वीणा व आदिराजचं प्रेम फुलता फुलता फुलत होतं. आदिराजने वीणाला गिफ्ट मोबाईल दिलेला. आदिराज वीणाला फोन करायचा, वीणा आदिराजला फोन करायची. थँक्यू. स्टोरी आवडल्यास स्टोरीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.